रामा ॲग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची. रामकृष्ण हरी. मी मनोज जाधव, रामा ॲग्रोटेकचा प्रतिनिधी फलटण भागातून. तर शेतकरी बांधवांनो, रामा ॲग्रोटेकच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण हा प्लॉट बघत आहात, हा खोडवा प्लॉट आहे. तर ह्या खोडवा प्लॉटला आपण सर्व रामा ॲग्रोटेकची उत्पादनांची सर्व ट्रीटमेंट केलेली आहे या खोडव्या ह्याला. तर आपण जसं की बघू शकता, तर या खोडव्या पिकाची माहिती आपण शेतकरी बांधवांकडूनच जाणून घेऊया. नमस्कार सर. आपले ओळख करून द्या शेतकरी मित्रांना. माझं नाव शिवाजी शिंदे ठाकूरकी. ही क्षेत्र आहे 30 गुंठे. 30 गुंठ्यात हा खोडवा आहे. खोडवा साधारण 1 नोव्हेंबरला तोड सुरू झाली, 15 नोव्हेंबरला संपलं आणि 31 जानेवारीच्या दरम्यान ह्याला सगळी मशागत करून 65 कुट्टी ही फोडून पिळून मग ह्यांचा डोस चालू केला. आम्ही 65 कोजवायचे, ह्याला मायक्रोन्यूट्रॉन द्यायचं, सगळं रामा ॲग्रोटेकचं ह्यांचं जे काय होतं फॉलो नियम ते आम्ही केलेत. तर आपण ज्यावेळेस हा मागच्या वेळेचा प्लॉट बघताय आणि ह्या प्लॉटमध्ये तुम्हाला काय फरक वाटतो? आता फुटवे जास्त आहेत. फुटवे जास्त आहेत. तर आपण शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस हा प्लॉट गेलता, तर गेल्याच्या नंतर आपण त्यांना विश्वासाने सांगितलं की रामा ॲग्रोटेकवरती एकदा आपण विश्वास ठेवा. आणि ह्या विश्वासाचं फळ म्हणजे आज ह्या ऊसाला फुटवा, खोडवा ऊस आहे आणि खोडव्या ऊसाला फुटवा म्हणलं तर साधारण 20-25च्या दरम्यान याच्यात फुटवा आहे. एवढा फुटवा हा भयानक निघालेला आहे का नाही सर? जास्त आहे. आणि तुम्ही ज्यावेळेस ह्या ऊस गेल्याच्या नंतर 65 ठेवलेली रानामध्ये, बरोबर आहे ना? तर 65साठी ते म्हणत होते की 65 कुटी केल्याच्या नंतर कुजवण्याचं काम सर तुम्हाला 100% करून द्यावं लागेल. आणि त्याच्यामुळे काय होते की शेतकरी मित्रांना अडचणी काय येऊ लागल्यात, जेणेकरून की रानामध्ये जे आपण पाणी देणं असेल किंवा फोडता येत नाही. तर त्यावर आपण उपाय काय केला? अशा बागला फोडता येत नाही त्या. तर त्यावेळेस आपण उपाय काय केला हा की स्प्रे दिलता तुम्ही, ते स्प्रे मारला आम्ही 65वर. तर शेतकरी मित्रांनो, आपण यांना 65 कुटी करण्यासाठी रामा ॲग्रोटेकचं एक धडाकेबाज प्रॉडक्ट्स म्हणजे बायोक्रांतीचा आपण यांना एक स्प्रे द्यायला सांगितला आणि खालूनही दिलेलं आपण. ठीक आहे. तर जसं की काय सगळं 65 कुजले. तर ही संपूर्ण 65 ही संपूर्ण कुजलेलं आहे, संपूर्ण 65. ह्याच्या तर दिसतच नाही. तर याचं धडाकेबाज प्रॉडक्ट्स म्हणजे बायोक्रांती डिकम्पोजर वापरल्याच्या नंतर हे आपण सर्व बघू शकता की कसं आहे, काय म्हणजे 65 कसं कुजलंय? चांगलं कुजलंय, बेस्ट कुजलंय. आता म्हणजे तुम्हाला रेडीमेड खत तयार झालं तुमच्या हो हो ऊसामध्ये. हो. प्रॉडक्ट कसं आहे कुजवायला? हे कुजव चांगलं कुजवतंय. खर्च 2.5-3 महिन्यात हे कुजवलं कम्प्लीट. पूर्ण कुजलं एकदम. आणि खर्च काय स्प्रे दिलेला तेवढा स्प्रे मारलाय आम्ही. एक त्याचा फायदा झाला का याला? फायदा झाला की रानाला होणार की. म्हणजे खत भेटलं, रानातली रानातच. खत भेटलं. त्यानंतर आपण पहिला डोस हा रामा ॲग्रोटेकचे फॉस्फरिक ॲसिड आणि नंतरचा जो डोस आहे तो आपण आपलं धडाकेबाज प्रॉडक्ट्स म्हणजे ज्ञानशक्ती, रूट मॅजिक आणि मायक्रोन्यूट्रेंट. तर हे 2-3 प्रोडक्ट्स आपण ह्या ऊसाला वापरलेले आहेत आणि तेवढ्याच याच्यावरती फुटवा आलेला आहे, बरोबर आहे ना? का आपण पोती वापरलाय का? बाहेरचं खत, केमिकल खत काय वापरलं? काही सुद्धा वापरलेलं नाही. तर शेतकरी मित्रांनो, फक्त आपलं धडाकेबाज प्रोडक्ट्स म्हणजे ज्ञानशक्ती यावरच हा ऊस संपूर्ण जे काय बघताय ते म्हणजे काळोखी, फुटवा, उंची, वाढ यामध्ये सर्व तुम्ही बघू शकता. त्याच्यावरच प्रोडक्ट आलेला आहे. जर आपण याचा फुटवा तरी पण आपण मोजून दाखवू शेतकरी मित्रांना. तर आपण तुम्ही तिकडून मोजा आणि मी इकडून मोजतो. ठीक आहे. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 22 तिकडचा 21 आहे आणि तुमचा 22 फुटवे. तर शेतकरी मित्रांनो, डबल फुटवा ह्या ऊसाला आपण काढून दावलेला आहे रामा ॲग्रोटेकच्या शेड्यूलवरती. तर वाटतं ही फुटवा बघून चांगला फुटवा आहे. ह्याच्या अगोदर असा फुटवा आलता का? नाही.
इतका नव्हता. आणि खर्चानं एवढ्या कमी खर्चात एवढा फुटवा? कमी खर्चाचा भरपूर कमी खर्च झाला. आणि कॅनॉपी कशी आहे? उंची कशी आहे? उंची बी हाईट बी चांगली आहे. आणि पानाची रुंदी पानाची बी रुंदी चांगली आहे. आणि औषध सोडाय कसं सोपं आहे का अवघड आहे? औषध तर आम्ही ट्रिपमधनं सोडतो, सोडायचं सोपं आहे. आणि बाकीची जर खतं असते तर त्याला कशी मेहनत करावी लागली असते? तर बरोबर आहे की अजून खर्च वाढला असता. ते पोते आणले 2025ला पोतं झाले. हं. पुन्हा बाकीचं मजूर आलं परत मजूर आले इसकाटायला. हे आम्ही आपलं एसटीबीनं दाबतो, पंपाच्या एसटीबीनं. म्हणजे कसा बसलाय प्लॉट? चांगला आहे, व्यवस्थित आहे, अवरेज वाढत समाधानकार. हो वाढेल. तर शेतकरी मित्रांनो, ह्या ऊसाच्या प्लॉटचा हा पहिला व्हिडिओ आहे. तर आपण पुढचे सुद्धा व्हिडिओ ह्या शूट करणार आहोत. तर भेटूया आपण पुढच्या भागामध्ये. आणि आपल्याला जर ऊसामध्ये असाच आमूलाग्र असा बदल घडवायचा असेल तर रामा ॲग्रोटेकची 100% जैविक औषधं वापरा आणि आपल्या ऊसामध्ये असाच क्रांतिकारी बदल घडवा. जर आपण आपल्याला जर फलटण भागातून आपल्याला जर रामा ॲग्रोटेकची जी उत्पादनं आहेत, औषधं आहेत, जी जर आपल्याला पाहिजे असेल तर आपलं कंपनी आउटलेट फरांदवाडीमध्ये चालू केलेलं आहे. तिथून तुम्ही घेऊन जाऊ शकता आणि आपल्या उत्पादनाला अधिक भरघोस अशी साथ रामा ॲग्रोटेकची घेऊन अधिक उत्पादन वाढवू शकता. तर सर, माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण आहे.